आपल्या देशामध्ये ज्याप्रमाणे 4 धाम प्रसिद्ध आहे, तशाच पद्धतीने श्रीखंड गाव त्यांच्या तिथल्या सुंदर डोंगर आणि श्रीखंड देवतेसाठी प्रसिद्ध आहे. लांबून लांबून लोक श्रीखंड देवतेच्या दर्शनासाठी येत असत. आणि अशाच पद्धतीने एक दिवस रॉबर्ट डिसूजा इथे फिरण्यासाठी येतो. अरे वाव, मी या गावाबद्दल जेवढं ऐकलेलं होतं हे तर त्यापेक्षा पण जास्त सुंदर आहे. यामुळेच लोक इथे येण्यासाठी खूप उत्सुक असतात. मन तर करत आहे की या गावामध्ये माझं एखादं घर बांधावं. रॉबर्ट गावामध्ये 4ही बाजूने गावाला बघण्यासाठी निघतो. तिथे पोहोचून त्याला खूप छान वाटतं आणि तो म्हणतो, वाव, एवढे सुंदर पहाडी मी स्वप्नात सुद्धा नाही बघितली होती. आज तर मी खूप फिरलोय, मजा पण खूप आला. मला आता खूप जोरात भूक लागलेली आहे. जर लवकर जेवायला नाही मिळालं तर चक्करच येणार. हे देवा, जवळपास कुठे जेवायचं मिळालं तर मजा येऊन जाईल. रॉबर्ट खाण्यासाठी काहीतरी मिळेल म्हणून निघतो. रॉबर्टला एक धाबा दिसतो. वाटतंय पहाडी रेस्टॉरंट आहे. जाऊन बघतो, काही ना काहीतरी खायला नक्की मिळणार. रॉबर्ट धाब्याच्या आतमध्ये जातो. जेवायला काही मिळणार का? हो हो, का नाही, खूप काही मिळणार. काय पाहिजे तुम्हाला? इथे काय चांगलं खायला मिळतं? इथे तर सर्वच काही चांगलंच मिळतं खायला. तुम्ही आम्हाला एकदा तुमची सेवा करण्याचा मौका तर द्या. ठीक आहे, 2 आलू पराठे घेऊन या. रॉबर्ट टेबलवरती बसतो. काही वेळामध्ये शिवप्रसाद रॉबर्टसाठी आलूचे पराठे घेऊन तिथे येतो. बघता बघता धाब्याच्या तिथे खूप सगळे ग्राहक येतात. इथे तर ग्राहकांची गर्दी लागलेली आहे. वाटतं या गावात दुसरा रेस्टॉरंट नाही आहे. जर मी इथे माझा एखादा रेस्टॉरंट ओपन केला तर खूप पैसे कमावू शकतो. रॉबर्ट लगेचच त्याचे सगळे पराठे संपवून शिवप्रसादला पैसे देऊन तिथून डायरेक्टली तो शहराकडे जातो आणि तिथून कर्ज घेऊन इकडे एक रेस्टॉरंट ओपन करतो. ज्या नवीन रेस्टॉरंट उघडलाय. खूप सगळे लोक रॉबर्टच्या रेस्टॉरंट मध्ये जेवण करण्यासाठी येतात, पण त्यांना तिथलं जेवण एवढं जास्त आवडत नाही आणि ती लोक जेवण करण्यासाठी शिवप्रसादच्या धाब्यावरती जातात. आणि हे पाहून रॉबर्टला खूप राग येतो. तो शिवप्रसादकडे जातो. हे बघ, या गावामध्ये एक मी नवीन रेस्टॉरंट उघडलेलं आहे. अभिनंदन भाऊसाहेब, तुझ्या या ढाब्यामुळे लोक माझ्या रेस्टॉरंट मध्ये नाही येतोय. यात माझी काय चूक आहे? तुझा हा ढाबा बंद करून टाक, नाही तर चांगलं नाही होणार. हे बघा भाऊसाहेब, हा आमच्या पूर्वजांचा बनवलेला ढाबा आहे. याचमुळे आमची रोजीरोटी चालते. जर याला बंद करून टाकणार तर आम्ही लोक उपाशी मरणार. शिवप्रसादाचं बोलणं ऐकून रॉबर्ट त्यावेळी तिथून निघून जातो आणि त्याच्या मनामध्ये विचार करतो, वाटतं हे असं नाही मानणार. ज्याला एखादा चांगला सबक शिकवावं लागेल. शिवप्रसादच्या धाब्याला तो तोडून टाकतो आणि जेसीबीच्या मदतीने त्याला डोंगराच्या पलीकडे फेकून देतो. आता येणार मजा. जर बासच नाही राहिला तर बासुरी कुठून वाजणार? आता माझा रेस्टॉरंट चांगल्या प्रकारे चालणार. आता मी खूप सारे पैसे कमावणार. रॉबर्ट खूप खुश होता. त्याला वाटलं होतं धाबा तुटल्या कारणाने सगळी लोक आता त्याच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला येतील. पण त्याला हे नव्हतं माहित की त्याची हे चाल त्याच्यावरतीच उलटणार आहे. दुसऱ्या सकाळी जेव्हा शिवप्रसाद धाब्याकडे जायला लागतो तर बघतो की धाबा तर तिथे नाहीच आहे. अरे, माझा ढाबा कुठे गेला? मला लुटला. मी तर बर्बाद झालोय. शिवप्रसाद इकडे तिकडे धाब्याला शोधू लागतो आणि शोधता शोधता तो डोंगरावरती जातो जिथे त्याचा धाबा विखुरलेल्या अवस्थेत आहे. तो त्याला बघून जोर जोरात रडू लागतो. ही माझ्या पूर्वजांची निशाणी होती. हे सगळं कसं काय झालं? दुसरीकडे श्रीखंड भगवान एक फकीर बाबाचा वेश धारण करून इथे फिरायला येतात आणि ते सगळ्यात पहिल्यांदा रेस्टॉरंट मध्ये जातात. खूप भूक लागली आहे बाळा. खूप दिवसापासून काही खाल्लं नाहीये. काहीतरी खायला दे. फकीर बाबाची हालत खूप खराब आहे. त्यांचे कपडे फाटलेले आहेत आणि पायामध्ये चप्पल नाहीये. अरे भिकारी म्हाताऱ्या,
इथे आतमध्ये कसा आलास तू? निघून जा इथून. बाळा, असं नको बोलूस. मी उपाशी आहे. मला जेव घालशील तर तुला पुण्य मिळणार. अरे म्हाताऱ्या, हा रेस्टॉरंट श्रीमंतांसाठी आहे, तुझ्यासारख्या भिकाऱ्यांसाठी नाही. चल निघ इथून. रॉबर्ट फकीर बाबाला रेस्टॉरंटच्या बाहेर हकलतो. फकीर बाबा पायी चालत चालत डोंगराकडे जाऊ लागतात, जिथे शिवप्रसाद धाब्याच्या समोर बसून रडत आहे. काही खाण्यासाठी दे बाळा. खूप दिवसापासून उपाशी आहे. बाबा, माझ्याकडे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काहीच नाहीये. बाळा, मी तर एक उपाशी साधू आहे. प्रेमानं जर शिळ अन्न जरी खाऊ घालशील तर ते पण खाऊन टाकणार. माझं सगळं जेवण खराब झालंय. हे बघा, जेवण बनवण्याचं सामान सुद्धा जमिनीवर पडलेलं आहे. फकीर बाबा बघतात की धाब्याच्या आतमध्ये ठेवलेलं सगळं राशन जमिनीवरती चारी बाजूला विखरून पडलेलं आहे. बाळा, जर तुला वाटत असेल तर यालाच तू मला देऊन माझं पोट भरू शकतोस. ठीक आहे बाबा. शिवप्रसाद जमिनीवरती पडलेलं राशन एकत्रित करतो आणि ते फकीर बाबाला जेवण देतात, जेणेकरून फकीर बाबाची भूक मिटते. तू उपाशी साधूला जेवण खाऊ घातलंय, माझी भूक मिटवलीय. देहो तुझं कल्याण करो. फकीर बाबाची दुआ पूर्ण झाल्यानंतर धाब्याच्या चारी बाजूला एक खूप मोठं इंद्रधनुष्य बनतं. देव तर माझ्यापासून नाराज आहे बाबा. बघा ना, माझ्या ढाब्याचा काय हाल झालेला आहे. शिवप्रसाद मागे त्याच्या धाब्याकडे पाहतो तर त्याला आश्चर्य वाटतं, कारण धाबा पूर्णपणे इंद्रधनुष्याने झाकलेला आहे आणि खूप सुंदरही दिसत आहे. हा तर चमत्कार झाला. वाटतंय देव तुझी मदत करू इच्छितो. पण इंद्रधनुष्य तर काही वेळात गायब होणार. काय श्रीखंड देव इथून गायब झालेले आहेत? नाही, ते आधीपासूनच इथेच आहे आणि ते हमेशा इथेच राहणार. जर श्रीखंड भगवान हमेशासाठी इथेच राहणार तर त्यांचा आशीर्वाद आणि हा इंद्रधनुष्य सुद्धा हमेशासाठी तुझ्यासोबतच राहणार. एवढं बोलून फकीर बाबा तिथून जाऊ लागतात. शिवप्रसाद त्यांना तिथून जाताना पाहतो. जेव्हा ते शिवप्रसादाच्या डोळ्यांना दिसेनासे होतात तेव्हा शिवप्रसाद मागे वळून पाहतो तर इंद्रधनुष्य अजूनही जास्त मोठा झाला आहे आणि आता त्याचा धाबा इंद्रधनुष्याच्या तिथे छान पद्धतीने दिसत आहे. इंद्रधनुष्याच्या धाब्याच्या तिथे पोहोचण्यासाठी काही शिडी बनली आहे. शिवप्रसाद त्या शिडीवरून त्याच्या धाब्याकडे जातो आणि पाहतो तर धाब्याची सगळी जागा पूर्णपणे बदललेली आहे. धाबा आतमधून खूप जास्त चमकदार झाला. हे श्रीखंड महाराज, तुमचा जय हो. जसं लोकांना इंद्रधनुष्य धाब्याबद्दल माहिती कळते, रॉबर्टचे सगळे ग्राहक त्याचं रेस्टॉरंटचं जेवण सोडून त्या धाब्याकडे लगबगीने जाऊ लागतात. वाटतं हा असा नाही सुधारणार. याला नक्कीच सबक शिकावा लागणार आहे. रॉबर्ट जेसीबी मशीन घेऊन धाबा तोडण्यासाठी जातो, पण जसं त्याची मशीन डोंगरावरती पोहोचते तिथं उतार असल्यामुळे ती डोंगरावरून खाली पडते. हे काय झालं? अशा प्रकारे तर मी बर्बाद होऊन जाणार. ग्राहक येत नसल्यामुळे रॉबर्टचं रेस्टॉरंट बंद होऊन जातं. रॉबर्टचे हाल पाहून शिवप्रसादलाही त्याच्यावरती दया येते आणि तो रॉबर्टला त्याच्या इंद्रधनुष्य धाब्यावरती कामाला ठेवतो. आणि आता रॉबर्टलाही त्याच्या चुकीची माहिती कळते. त्यासाठी त्यानेही शिवप्रसादची माफी मागितली आणि आता मन लावून काम करत असताना तो हळूहळू पैसेही कमवू लागतो. इंद्रधनुष्य धाबा पूर्ण श्रीखंडमध्ये फेमस होऊन जातो. एका गावामध्ये मीना आणि रीना नावाच्या 2 मैत्रिणी राहायच्या. रीना मोठी होती आणि मीना तिच्यापेक्षा 2 वर्ष लहान. दोन्ही बहिणींमध्ये खूप प्रेम होतं आणि दोघी नेहमी एकत्रच राहायच्या. त्यांच्या वडिलांचा रीना मीना नावाचा ढाबा होता. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रीना आणि मीना दोघी मिळून तो ढाबा चालवायच्या. ए मीना, उद्या सकाळी आपल्याला भाज्यांचा साठा करायला जायचंय. तुला लक्षात आहे ना? हो हो, मला खूप छान आठवतंय. मी काकांना सांगितलंय की उद्या आपली गाडी तयार ठेवा. चांगली गोष्ट आहे. चल आता आपण मागच्या महिन्याचा हिशोब करून घेऊया.
दोन्ही बहिणी मिळून अशाच प्रकारे त्या ढाब्याची सगळी कामं एकत्रच करायच्या. दोघींमध्ये आजपर्यंत कधीच भांडण झालं नव्हतं. दोघीही अगदी प्रेमाने एकत्र राहायच्या. एके दिवशी सकाळी काय झालं? रीना, उठ आता, चल लवकर, आपल्याला निघायला हवं. रीना काहीच उत्तर देत नव्हती. तेव्हा मीनाने रीनाला हात लावला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की रीनाला खूपच ताप आलेला आहे. अरे बापरे, हे काय? रीनाचं तर पूर्ण शरीर तापलंय. अचानक एवढा ताप कसा आला हिला? मला लवकरच कोणत्या तरी डॉक्टरांना बोलावलं पाहिजे. मीनाने हरिया काकांना सांगितलं आणि डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी रीनाला बघितलं आणि तिला औषधं देऊन आराम करण्याचा सल्ला दिला. मीना सुद्धा रीनाला असं म्हणते की तुला आरामाची खूप गरज आहे. पण मीना, आता तू एकटी मार्केटला कशी जाशील? आता हा ढाबा पण कसा सांभाळशील? आताच माझ्या तब्येतीला पण खराब व्हायचं होतं. अगं रीना, तू नको चिंता करूस, मी सर्व काही सांभाळून घेईन. तू आधी तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी आत्ताच हरिया काकांसोबत जाते आणि भाज्या घेऊन येते आणि थेट ढाब्याला जाते आणि मग तुला भेटायला येते. मीनाने याआधी कधीही एकट्याने काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे ती सुद्धा थोडी घाबरलेलीच होती. तिने हरिया काकांना सोबत घेतलं आणि ती भाजी मार्केटमध्ये गेली. तिकडे गेल्यावर तिला एक भाजीवाला भेटला. या या मॅडम या, बोला कुठली कुठली भाजी हवी आहे तुम्हाला? एकदम ताजी आहे हं. कुठली देऊ सांगा? दादा, अहो 5 किलो टोमॅटो आणि 10 किलो बटाटे द्या. अरे मॅडम, भैयाजी नका बनवू, मी तर तुमच्याच वयाचा आहे. मी राहुल, नाव तर ऐकलंच असाल. हा, हो ठीक आहे. मग राहुल आणि मीना दोघे जण आपापसात खूप बोलायला लागतात आणि त्यानंतर सगळी भाजी नेहमी मीना राहुलकडूनच खरेदी करते आणि त्याला आपल्या ढाब्याची सगळी माहिती देऊन टाकते. हो, मी आणि माझी मोठी बहीण मिळून चालवतो आणि आम्ही दोघी त्यातला फायदा वाटून घेतो. आमचे वडील नाहीयेत आणि माझी बहीण खूप छान आहे. ती माझी खूप काळजी घेते. राहुल मीनाचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. त्यानंतर तो तिला म्हणतो, मीना, तू मला खूप आवडायला लागलीस. तू माझ्याबरोबर माझ्या घरी येशील का? हो, परंतु आज मला धाब्याला जावं लागेल आता. तर माझ्या बहिणीला पण बरं नाहीये. आता मी एकटी हे सगळं कसं सांभाळेन? ठीक आहे, चल मी येतो तुझ्याबरोबर. मग तुला एकट्याला काहीच करायची गरज नाही आणि तुझ्याबरोबर वेळ सुद्धा घालवू शकेन ना मी. मीना राहुलला आपल्या बरोबर ढाब्यावर घेऊन येते. ढाब्याला बघून राहुल तिला म्हणतो, तुमचा हा ढाबा खूपच छान आणि मोठा आहे. फक्त एकच कमी आहे इकडे. याचं नाव रीना मीना ढाबा नाही तर फक्त मीना ढाबा असं असायला हवं होतं. तू एवढी सुंदर आहेस दिसायला आणि मेहनती सुद्धा आहेस. मला तर वाटतं की याचं नाव मीना ढाबा असायला हवं. नाही, नको. अरे तू हे काय बोलतोयस? हे काम आम्हा दोघींच्या मेहनतीने चालतं आणि त्यामुळे त्याचं नाव रीना मीना ढाबा असंच राहणार. आता मी आहे ना तुझ्या बरोबर मेहनत करायला. आता रीनाची तुला काय गरज आहे? विचार कर, हा संपूर्ण ढाबा जर तुझ्या एकटीच्या नावावर झाला तर आपण किती छान आयुष्य जगू शकू दोघं. रीना तब्येतीच्या कारणाने आणखीन काही काळ घरीच थांबते आणि इथे राहुल मीनाला रीनाच्या विरुद्ध भडकवायला लागतो. तो तिला सांगत राहतो की हा पूर्ण ढाबा स्वतःच्या नावावर करून घे आणि मग मी तुझ्याशी लग्न करीन आणि मग आपण अतिशय सुंदर आयुष्य जगू. मीनाला हळूहळू त्याचं बोलणं पटायला लागतं आणि मग ढाब्याचे पेपर बनवून चुकीच्या पद्धतीने मीना रीनाकडून सही करून घेते. रीनाची तब्येत चांगली नसते त्यामुळे काही न विचारता ती त्या पेपर्सवर सह्या करून टाकते. त्यानंतर मीना रीना मीना ढाब्याचं नाव मीना ढाबा असं करून टाकते आणि मग राहुल बरोबर राहायला लागते. आता रीनाची तब्येत सुधारते आणि ती एके दिवशी ढाब्यावर येते. राहुलला ती पहिल्यांदाच पाहत असते पण तरी त्याला पाहून तिला असं वाटतं की हा माणूस काही बरोबर नाहीये. मीना, हे सर्व तू काय केलंस आणि आपल्या हॉटेलच्या नावाचा बोर्ड का बदललायस? आणि हा माणूस कोण आहे? आता हा ढाबा माझा आहे, तुझा यावर काही एक अधिकार नाहीये. तुला हवं असल्यास मी तुला पेपर्स दाखवेन आणि तुझ्यासाठी हेच योग्य असेल की तू इथून कायमस्वरूपी निघून जा आणि मला शांतीने हा ढाबा चालवू दे, तेही माझ्या राहुल सोबत. रीनाला सगळं काही कळून चुकतं की या राहुलनेच आपल्या बहिणीचे कान भरलेत. तिला त्यावेळी भांडण करणं प्रशस्त वाटत नाही.
तिला खात्री झालेली असते की हे सगळं काही राहुलनेच केलेलं आहे. पण आता मीनाच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली गेलेली आहे, त्यामुळे ती तेव्हा तिकडून निघून जाते. त्यानंतर मीना ढाब्याच्या समोरच एक छोटंसं दुकान सुरू करते आणि तिथे रीना ढाबा नावाने आपलं काम सुरू करते. पण प्रसिद्ध मीना ढाब्यासमोर असलेल्या रीना ढाब्यावर कोणीच येत नसतं जेवायला. आता मला काहीतरी असं करावं लागेल की माझा ढाबा भरभरून चालेल आणि त्यानंतर मी मीनाला सर्व काही सत्य आहे ते सांगेन आणि त्या राहुलच्या जाळ्यातून मोकळं करेन. रीना खूप विचार करते आणि मग तिला एक आयडिया सुचते. ती विचार करते की एकाच थाळीमध्ये आपण 54 प्रकारचे पदार्थ सर्व केले तर त्यामुळे लोकांना सुद्धा खूप व्हरायटी खायला मिळेल आणि एकाच प्लेटमध्ये त्यांना एकदम तृप्तता मिळेल. आणि असं काही वेगळं केलं तर ढाब्यावर येणारे लोकही वाढतील. हा, ही आयडिया तर खूपच उत्तम आहे. मी या थाळीचं नाव बाहुबली थाली असं ठेवेन आणि ही थाळी पूर्ण शहरात खूप प्रसिद्ध होईल. रीना आपली बाहुबली थाळी लॉन्च करते. बघता बघता तिची बाहुबली थाळी संपूर्ण शहरामध्ये फेमस होते आणि तिचा रीना ढाबा बाहुबली रीना ढाबा नावाने ओळखला जाऊ लागतो. ती खूप पैसे कमवायला लागते आणि स्वतःचा रीना ढाबा सुद्धा खूप मोठा करते आणि तिच्या समोर मात्र मीना ढाबा आता चालेनासा होतो. एका रात्री जेव्हा ती आपला ढाबा बंद करत असते त्यावेळी तिला समोरून ओरडण्याचा आवाज येतो. अगं, आता तुझ्याजवळ तर पावली सुद्धा शिल्लक नाही. मी नाही तुझ्याबरोबर राहू शकत. मी जातो आता. तुझा हा ढाबा आता तूच सांभाळ आणि जर काही जमलं नाहीच तर या ढाब्यातच स्वतःला बंद कर आणि मरून जा. पण तू तर म्हणालेला तू माझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू मला कोणत्याही परिस्थितीत नाही सोडून जाणार. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंतच प्रेम होतं. आता मला तुझ्याकडून काही मिळेल असं वाटतच नाही. हे सगळं ऐकून मीना रडायला लागते. राहुल तिकडून निघून जातो. मग रीना तिच्या जवळ येते आणि तिला स्वतःच्या मिठीत घेते. मीना खूप रडते आणि रीनाची माफी मागते. रीना सुद्धा मीनाला माफ करून टाकते आणि मग दोन्ही बहिणी मिळून दोन्ही ढाबे अगदी जोरदार चालवू लागतात आणि पूर्ण शहरात त्यांचं नाव गाजू लागतं.